भाई लोकेशन तरी बघा, मीरा भाईंदर मध्ये असा लोकेशन, बाप रे बघा मस्त वाटतंय बघा। वाव, आर्टिफिशियल तलाव का म्हणतात माहिती आहे? हे बघा, हे जे बांधकाम केलेलं आहे ना संपूर्ण, हे पूर्ण बाउंड्री बघा, पूर्ण बाउंड्री। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गोरायचा विशाल या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण मीरा भाईंदर मधील एक हिडन लोकेशनला भेट देणार आहे। त्या हिडन लोकेशनचं नाव आहे योलो स्पॉट। हा जो स्पॉट आहे ना मित्रांनो, योलो स्पॉट, पावसाळीमध्येच एक नंबर दृश्य पाहायला भेटणार। मस्त एक भव्य मोठा तलाव आहे आणि मस्त पाठच्या साईडला ना नॅशनल पार्कचे डोंगर रांग पाहायला भेटतात। तर पावसाळीतच हा योलो स्पॉट उठून दिसतो। तर चला मित्रांनो, आता आपण त्या योलो स्पॉटला भेट देऊया। कसं यायचं, लोकेशन काय, सर्व डिटेल्स या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या ब्लॉगची सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिलं तर आपल्याला बघा इकडे यायचंय काश्मीराला, आणि इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मूर्ती आहे। हा काश्मीर एरिया आहे आणि बघा आपल्याला ना आता हा वाला रस्ता धरायचा घोडबंदरला। पुढचा लँडमार्क होणार आहे ना आपला फाउंटनला। तर मी तुम्हाला संपूर्ण रूट दाखवत जाणार आहे। तर हे बघा पहिलं लोकेशन, सर्वांनी पहिलं इकडे यायचं आहे काश्मीराला। आपण ते छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या पुढे यायचंय घोडबंदर रोडला। मग जो वरतून हायवे गेला ना, हा अहमदाबादवाला हायवे, जो नायगाव वसई विरारला जातो। आणि आपल्याला बघा इकडे यायचंय, हे आहे हॉटेल फाउंटन, हे तर सर्वांनाच माहिती असणार। आणि हा जो रोड आहे हा ठाणे घोडबंदर रोडला आहे, तर आपल्याला इकडेच जायचंय। हे बघा इथे CN रॉकचा ना बोर्ड दिलेला आहे। अशी आपण गाडी घुसवली आणि बघा इथे आलोय हॉटेल CN रॉक। हा मार्ग आहे तो, इथे बघा मोठा बोर्ड आहे हॉटेल CN रॉकचा। आणि हा जो रस्ता जाते बघा सरळ, पहिला लेफ्ट मारायचा आहे आणि तुम्ही जर सरळ गेले ना तर मग पार्किंगला राहणार। एकदम सरळ नाही जायचं आपल्याला, इकडनं एंट्री मारल्यावर फर्स्ट लेफ्ट मारायचं आहे। तर ना मित्रांनो, आपण बघा असं मेन रोडला गेलो होतो, जो की घोडबंदर वर्सोवा रोड आहे। आज शिरलो तर ना असा सरळ एक रस्ता जातो, तर हा आपल्याला रस्ता नाही धरायचा आहे, लक्षात ठेवा। आपल्याला ना सुरुवातीला एंट्री करतो इकडनं लेफ्ट असं धरायचं आहे। आणि बघा इथे ना गेट आहे बघा, पत्रे लावले आहेत। तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्या आतूनच आपल्याला आत तलावाला जायचं आहे। आपण तिकडनं एंट्री केली आणि बघा हा सरळ रस्ता जातो बघा, इथे लोक राहतात। तर हा रस्ता नाही धरायचा आहे बघा, इकडनं दोन मार्ग जात आहेत, एक राईट जातोय लेफ्ट जातोय, दोन्ही मार्गाकडनं तुम्ही तलावाकडे पोहोचता येतं। तर आम्ही चाललोय या मार्गाने, बघा हा रोड आहे सरळ। पण त्या हिडन स्पॉटला आलेलो आहे, इथे बघा वडाचं झाड आहे, मेन रोड आहे तिकडे, तिकडनं ना असं सरळ यायचं आपल्याला। मग बघा हा रस्ता आहे CCचा, हा फॉलो करायचा आहे आणि आपल्याला आजचा स्पॉट योलो स्पॉट आहे बघा, एक नंबर आहे बघा। बघा आपण तिथे ऍक्टिवा लावलेली आहे, बाजूला बघा वडाचं झाड आहे मोठं, आणि इथे बघा परत एक वडाचं झाड आहे। आणि ना हे बघा हे डोंगर आहेत ना, ह्याला कापून ह्याला चिरून ना हा रस्ता गेलेला आहे बघा, कुठे पुढे गेलेला आहे। तर आता काही मंडळी बघा तिथे फिशिंग करतायत, तिथे काका आहेत, तिथे बघा एक पोरगा आहे। आणि आजचा जो स्पॉट आहे ना बघा, हा आहे आर्टिफिशियल तलाव, ह्याला बोलतात योलो स्पॉट। आणि मस्त क्लायमेट बघा आज एक नंबर आहे। हे बघा इथे काळा ढग भरलेला आहे मोठा, हे बघा मस्त एकदम नॅचरल आज फील येत आहे। त्यासोबतच मित्रांनो हे बघा हे डोंगर रांग तुम्हाला दिसत आहेत काय, एकदम भरलेलं घनघाट जंगल बघा। हे बघा हे आहे नॅशनल पार्क,
हे बघा. तर नॅशनल पार्कचे पण दर्शन झाले आहेत आज आपल्याला. त्याच्यामध्ये बिबटे आणि अन्य वन्य प्राणी भरपूर काही असणार याच्यात. तर हा जो ठिकाण आहे ना, हे रात्री तर मला वाटतं खूप डेंजरसच असणार. आणि असे काय लोकांचा वावर इथे दिसत नाही. मुख्य म्हणजे हे बघा, आपले ताडगोडे पण दिसत आहेत इकडे. भरपूर सारे ताडगोडे आहेत. त्यासोबत ना माझी नजर बघा इथे गावठी खाजरीकडे पण पडली आहे बघा, गावठी खजूर. आणि इथे बघा मस्त आहे ना, व्हिडिओग्राफी करायची असेल ना तुम्हाला तर हा स्पॉट भारी आहे बघा. सर्व लाईनीत आहेत ना, झाडं लागलेले आहेत बघा, मस्त एकदम व्हिडिओ शूट करण्यासाठी एक नंबर स्पॉट आहे बघा. आणि हा बघा आर्टिफिशियल तलाव. आणि खास मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज इकडे आलेलो आहे. लोकेशन बघा भाई, एक नंबर. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा लोकेशन कसा वाटला. आता या ठिकाणाला ना योलो स्पॉट बोलतात. आणि आर्टिफिशियल तलाव, तर आर्टिफिशियल तलाव का म्हणतात माहिती आहे? हे बघा, हे जे बांधकाम केलेलं आहे ना संपूर्ण, हे पूर्ण बाउंड्री बघा, पूर्ण बाउंड्री. ही पूर्ण बाउंड्री आहे ना, ही RCC केलेली आहे, नॅचरल नाही. डोंगर आपण फोडून बोलतो ना तशी नाही, पूर्ण बांधकाम केलेली आहे. आणि हे पाणीच्या आत पण आहे ना, जे बांधकाम आहे पूर्ण RCC आहे. तर आता कसं पावसाच्या कृपेने हे संपूर्ण भरलेलं आहे. मग तुम्हाला वाटत असणार की हा नॅचरल आहे, पण मित्रांनो हा नॅचरल नाही आहे. पण मस्त आहे ठिकाण, एक नंबर आहे. मी पण फर्स्ट टाइम मीरा भाईंदरमध्ये असं काहीतरी नॅचरल ठिकाण पाहतोय. बरं वाटतंय बघा. या तलावाच्या बाजूलाच ना बघा, इथे ना सर्व शोपीसची झाडं आहे. आणि मस्त ना बाग बनवलेली आहे बघा, पूर्ण ना शोपीसची झाडं आहेत बघा, संपूर्ण बाग आहे. तर मस्त बरं वाटतं. हे बघा किती सारे आहेत इथे बघा. मला वाटतं ना गुलाबी कनेरी आहे, मस्त वाटते बघा एकदम. संपूर्ण बाग आहे बघा ही. मित्रांनो ते बघा समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला, इथे बघा पाऊस भरलेला आहे, पाऊस पडत पण आहे बघा. बघा पाऊस आला इकडे. तर आता ना मस्त एकदम कडक वातावरण झालंय बघा पावसाने. आणि मित्रांनो आपण पावसाची वाट बघत होतो आणि शेवटी पाऊस आलेला आहे बघा. मस्त वाटतंय बघा, वाव. मस्त वाटलं पाऊस आणि हे नॅचरल दृश्य. तिथे बघा मित्रांनो, ते लांब तुम्हाला बारके बारके शेड दिसत आहेत ना, तिथे इकडचे जे केअरटेकर आहेत ना, या तलावाला बघा केअरटेकर ठेवलेले आहेत. कशाला बघा ना, वेल मेंटेन्ड आहेत. तर ती लोक राहतात त्या शेडमध्ये. ते बघा ते ब्ल्यू कलरचा शेड आहे ना, सर्व केअरटेकर्स राहतात. त्यामुळे बघा हे पूर्ण जो एरिया आहे ना, हा साफसुथरा राहिलेला आहे. तर असं आहे मित्रांनो हा हिडन लोकेशन. तर मित्रांनो असा होता आजचा आपला स्पॉट, योलो स्पॉट. आता इथे येण्यासाठी आहे ना मला तर कुठे काय सिक्युरिटी काय भेटले नाही एंट्रन्सला. प्रायव्हेट प्रॉपर्टीवरना मार्ग आहे, लोक राहतात इथे. पण मी गॅरंटी नाही देऊ शकत, कारण आम्हाला तर सिक्युरिटी भेटले नाही, तुम्हाला एखादी भेटू शकतात. हा व्हिडिओ खास मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवला आहे की मीरा भाईंदरमध्ये पण असं दृश्य म्हणजे असं हिडन स्पॉट आहे. बाकी इथे मी रिकमेंड करतो की तुमच्यासोबत बहीण असेल किंवा पोरगी असेल ना तर नका येऊ, फॅमिलीसोबत पण नका येऊ. फ्रेंड्स असतील तर ठीक आहे, कारण हा जो स्पॉट आहे ना पूर्ण डार्क एरियामध्ये, इथे ना बघायला कोणीच नाही आहे. आणि इथे स्विमिंग पण करू नका, मुख्य म्हणजे बघायला कोणीच नाही आहे. बाकी व्हिडिओ एन्जॉय करा. आणि आता मी निरोप घेतो, भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे आणि हर हर महादेव.